पापा के बर्थडे के लिए परफेक्ट गिफ्ट सारेगामा कारवां। ऐसा येई वासाई दिगंबरा अक्षय रूप अवतारा सर्वहि व्यापक तो स्तुतिसारा अनुसया त्रिकुमारा बाबा येई वा काशी स्नान जप प्रतिदिवशी कोल्हापूर भिक्षेशी निर्मल नदी तुंगा जलप्राशी निद्रा माहुर देशी ऐसा येई वा जोडी लोंबत से वाम करी त्रिशूल डमरुधारी भक्तावर दसदा सुखकारी देशील मुक्तिचारी ऐसा येई वा पायी पादुका जपमाला कमंडलो मृगचाला धारण करी शिवा नागजटा मुकुट शोभतो माता ऐसा येई वा तत्पर तुझ्या या जे जानी अक्षय त्यांचे सदनी लक्ष्मी वास करे दिन रजनी रक्षिसी संकट वारुणी ऐसा येई वा या परिधान तुझे गुरुराया दृश्य करी नयनाया पूर्णानंद सुखे एकाया रागशी हरि गुण गाया ऐसा येई वा साई दिगंबरा अक्षय रूप अवतारा सर्वहि व्यापक तो स्तुतिसारा अनुसया त्रिकुमारा बाबा येई वा पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. गांजुनी या भारी दुःखदारी द्याने, गांजुनी या भारी दुःखदारी द्याने, पडतारी कामे भाकरीचे ताट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. मन शांत होता पुन्हा लागे ओढ, मन शांत होता पुन्हा लागे ओढ. दत्त मांडी गोड संसाराचा थाट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची तोडून या गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. राम राम चावलं तुम्ही नाव सांगा, हो नाव सांगा. राम राम चावलं तुम्ही नाव सांगा, हो नाव सांगा. कायमचा पत्ता आणि गाव सांगा, कायमचा पत्ता आणि गाव सांगा. राम राम चावलं, राम राम चावलं तुम्ही नाव सांगा, हो नाव सांगा.
फिरका घालता हो दारावरून तुम्ही दारावरून फिरका घालता हो दारावरून तुम्ही दारावरून अंतरून बघता मागवळून पुन्हा मागवळून लपाची बी काही शिवा शिवी लपाची बी काही शिवा शिवी कोणतं खेळ डाव सांगा राम राम सांगा तुम्ही नाव सांगा हो नाव सांगा अंगाच्यामध्ये तुम्ही शिळ घालता अंगाच्यामध्ये तुम्ही शिळ घालता चुप चुप करून बोलाविता मला बोलाविता अल्लाड आई पल्लाड बाबा अल्लाड आई पल्लाड बाबा तुमच्या संग कशी येऊ सांगा हो राम राम पावला तुम्ही नाव सांगा हो नाव सांगा किती किती सांगू मी तीन तीनदा किती किती सांगू मी तीन तीनदा तुमच्यावर मी हो झाले फिदा पण झाले फिदा काय बाय तरी अंकाल गावरी काय बाय तरी अंकाल गावरी कसा घातला घाव सांगा हो घाव सांगा राम राम पावलं राम राम पावलं तुम्ही नाव सांगा हो नाव सांगा कायम कपताल गाव सांगा कायम कपताल गाव सांगा राम राम पावलं राम राम पावलं तुम्ही नाव सांगा हो नाव सांगा निजलडी वाळा निज वेल्हाळा गाते अंगाई राजसा कर जो जो गाई कर जो जो गाई निजली झाडे रान पाखरे निजले तारे निजले वारे निजली झाडे रान पाखरे निजले तारे निजले वारे पेंगुळलेला चंदाराणा झोपी बघ जाई राजसा कर जो जो गाई कर जो जो गाई डोळ्यावरुनी फिरे अंगुली
ओंकार हे केवळ विश्वाचंच नव्हे तर नादब्रह्माचं आणि शब्दब्रह्माचं सुद्धा आदिबीज आहे. या शब्दब्रह्माची महापूजा ज्ञानेश्वरीच्या विवेचनाच्या रूपाने ज्ञानेश्वरांनी आरंभलेली आहे. त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांच्या आदेशानुसार भगवान आदिनाथापासून चालत आलेलं अद्वयानंद वैभव असे जे गीता गुह्य आहे ते सर्वसामान्य प्रापंचिकांपर्यंत संक्रमित करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी हा वाग्यज्ञ आरंभलेला आहे. ज्ञानेश्वर हे निर्गुणोपासक अद्वैतवादी, म्हणूनच त्यांनी आपला गणेशाचं दर्शन हे ओंकार रूपामध्ये घेतलं. गणेशानंतर ज्ञानेश्वर शारदेला नमन करतात. शारदा ही परिचित शब्दांच्या अपरिचित अर्थांची विविध वलय उत्पन्न करणारी देवता, कलेचं कमनीय विश्व साकार करणारी देवता आणि वाणीच्या विलसितांनी संपूर्ण विश्वाला मोहित करणारी देवता, हिचं अभिवादन आपल्या वाग्यज्ञाच्या आरंभी ज्ञानेश्वरांना आवश्यक वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. ज्ञानेश्वरांनी विविध प्रकारची वाङ्मयीन रचना केलेली आहे. भावार्थ दीपिकेच्या द्वारे त्यांनी भगवद्गीतेवरचं महाभाष्य लिहिलं, अमृतानुभव लिहिला, चांगदेव पासष्टी लिहिली. याखेरीज स्फुट काव्यरचनासुद्धा ज्ञानेश्वरांनी विपुल आणि विविध स्वरूपाची केलेली आहे. त्यामध्ये गीता आहेत, पदं आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या रूपकात्मक रचना आहेत आणि अत्यंत लोकप्रिय झालेल्या विराण्या आहेत. विराणी या शब्दाचा अर्थ विरहिणी, आपल्या प्रियकरापासून वियोगाने तडफडणारी जी स्त्री असते तिची मनोयातना या विरहिणीमध्ये व्यक्त झालेली असते. विरहिणी भक्ताची परमेश्वराच्या प्राप्तीबद्दलची जी ओढ असते ती विरहिणीच्या रूपात ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेली आहे. विरहिणीचं रूप निवडण्याची गरज काय? ज्ञानेश्वरांना विराणी लिहिण्याची आवश्यकता काय? परमेश्वराच्या विरहाचा अनुभव त्यांना घेण्याची किंवा येण्याची सुताराम शक्यता नव्हती. ते सिद्ध पुरुष होते. मोटकी देहाकृती उमटे मग निजज्ञानाची पहाट फुटे. शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोपी जायते या गीता वचनावर भाष्य करताना ज्ञानेश्वरांनी हा दृष्टांत दिला आहे. जैसी सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा, सूर्य उगवल्यावर ज्याप्रमाणे प्रकाश उत्पन्न व्हायला उशीर लागत नाही त्याप्रमाणे जन्मतःच ज्यांची प्रज्ञा सिद्ध होते आणि सर्व ज्ञान ज्यांना अवगत होतात त्यांना वयाची वाट पाहण्याची गरज नसते किंवा अवस्थेचीही वाट पाहण्याची गरज नसते. की दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बालपणीच सर्वज्ञता मेरे तयाते. ते या सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वते दुभे मग सकल शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. जन्मतःच ज्यांची प्रज्ञा सिद्ध होऊन आलेली असते त्यांचे श्वासोच्छ्वास प्रबंध होतात, त्यांच्या मनातून सारस्वत पाझरायला लागतं आणि अवघी शास्त्र त्यांच्या ओठांच्या उंबरठ्यावर प्रगट होण्याची प्रतीक्षा करीत ओठंगून उभी असतात. पूर्वी पुरुषवर्ग हा पावसाळा संपल्यानंतर दिग्विजयासाठी घराबाहेर पडत असे आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी नेमाने घरी परतत असे. त्यामुळे आकाशामध्ये पावसाळ्याचा सूचक असणारा पहिला मेघ दिसला तर गृहिणीच्या अंतःकरणाची तळमळ वाढायला लागे. त्यातून तिच्या उत्पन्न होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या विरहिणीच्या रूपाने अशा गीतांमध्ये प्रगट होत असत. पहिला मेघ पाहिल्यानंतर माणूस कितीही सुखात असला तरी तोही अस्वस्थ होऊन जात असल्याचा अनुभव कालिदासाने मेघदूतामध्ये सुद्धा रंगवलाय. मेघालोके भवती सुखिनोप्यन्यथा वृत्तीचेतः. तेव्हा जे खरोखरच बिचारे विरहात आहेत त्यांच्या अंतःकरणाची अवस्था काय असेल ती अवस्था विरहिणीमध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहे. आकाशात मेघांची दाटी होते, बिजांचा चमचमाट होतो, वारे सोसाट्याने वाहू लागतात. परंतु त्या मागोमाग येणाऱ्या आपल्या प्रियतमाच्या आगमनाची ग्वाही यातून मिळत असल्यामुळे एरवी उरात धडकी भरवणारा मेघांचा गडगडाट किंवा सोसाट्याचा वारा सुद्धा तिला नाद मधुर अशा रीतीची चाहूल देऊ लागतात. तिच्या लेखी मेघ घुणघुण आवाज करतो आणि वारा एखाद्या पैंजणांसारखा ऋणझुण आवाज करतो. घनु वाजे घुणघुणा वारा वाहे ऋणझुणा भव तारकू हा कान्हा वेगी भेट वागा.
घनु वाजे घुण घुणा वारा वाहेरुण जुना घनु वाजे घुण घुणा वारा वाहेरुण जुना भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा का चांदू चांदणी सापे चंदनी देवकी नंदने वीर नावडे वो घनु वाजे घुण घुणा वारा वाहेरुण जुना चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी कान्होवन माळी वेगी भेटवा का चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी कान्होवन माळी वेगी भेटवा का घनु वाजे घुण घुणा वारा वाहेरुण जुना सुमनाची सेज शीतळ उनिकी सुमनाची सेज शीतळ उनिकी पोळी आगी सारखी वेगी विजवा का सुमनाची सेज शीतळ उनिकी पोळे आगी सारखी वेगी विजवा का घनु वाजे घुण घुणा वारा वाहेरुण जुना तुम्ही गात सा सुस्वर ऐकून दावी उत्तरे तुम्ही गात सा सुस्वर ऐकून दावी उत्तरे कोकिळेवर जावे तुम्ही बायानो तुम्ही गात सा सुस्वरे ऐकून दावी उत्तरे कोकिळेवर जावे तुम्ही बायानो घनु वाजे घुण घुणा वारा वाहेरुण जुना दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले बाप रखुमा देवीवर मज ऐसे केले दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले बाप रखुमा देवीवर मज ऐसे केले घनु वाजे घुण घुणा वारा वाहेरुण जुना भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा का चांदू चांदणी चापे चंदनी
ओंकार हे केवळ विश्वाचंच नव्हे तर नादब्रह्माचं आणि शब्दब्रह्माचं सुद्धा आदिबीज आहे. या शब्दब्रह्माची महापूजा ज्ञानेश्वरीच्या विवेचनाच्या रूपाने ज्ञानेश्वरांनी आरंभलेली आहे. त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांच्या आदेशानुसार भगवान आदिनाथापासून चालत आलेलं अद्वयानंद वैभव असे जे गीता गुह्य आहे ते सर्वसामान्य प्रापंचिकांपर्यंत संक्रमित करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी हा वाग्यज्ञ आरंभलेला आहे. ज्ञानेश्वर हे निर्गुणोपासक अद्वैतवादी, म्हणूनच त्यांनी आपला गणेशाचं दर्शन हे ओंकार रूपामध्ये घेतलं. गणेशानंतर ज्ञानेश्वर शारदेला नमन करतात. शारदा ही परिचित शब्दांच्या अपरिचित अर्थांची विविध वलय उत्पन्न करणारी देवता, कलेचं कमनीय विश्व साकार करणारी देवता आणि वाणीच्या विलसितांनी संपूर्ण विश्वाला मोहित करणारी देवता, हिचं अभिवादन आपल्या वाग्यज्ञाच्या आरंभी ज्ञानेश्वरांना आवश्यक वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. ज्ञानेश्वरांनी विविध प्रकारची वाङ्मयीन रचना केलेली आहे. भावार्थ दीपिकेच्या द्वारे त्यांनी भगवद्गीतेवरचं महाभाष्य लिहिलं, अमृतानुभव लिहिला, चांगदेव पासष्टी लिहिली. याखेरीज स्फुट काव्यरचनासुद्धा ज्ञानेश्वरांनी विपुल आणि विविध स्वरूपाची केलेली आहे. त्यामध्ये गीता आहेत, पदा आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या रूपकात्मक रचना आहेत आणि अत्यंत लोकप्रिय झालेल्या विराण्या आहेत. विराणी या शब्दाचा अर्थ विरहिणी, आपल्या प्रियकरापासून वियोगाने तडफडणारी जी स्त्री असते तिची मनोयातना या विरहिणीमध्ये व्यक्त झालेली असते. विरहिणी भक्ताची परमेश्वराच्या प्राप्तीबद्दलची जी ओढ असते ती विरहिणीच्या रूपात ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेली आहे. विरहिणीचं रूप निवडण्याची गरज काय? ज्ञानेश्वरांना विराणी लिहिण्याची आवश्यकता काय? परमेश्वराच्या विरहाचा अनुभव त्यांना घेण्याची किंवा येण्याची सुताराम शक्यता नव्हती. ते सिद्ध पुरुष होते. मोटकी देहाकृती उमटे मग निजज्ञानाची पहाट फुटे. शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोपी जायते या गीता वचनावर भाष्य करताना ज्ञानेश्वरांनी हा दृष्टांत दिला आहे. जैसी सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा, सूर्य उगवल्यावर ज्याप्रमाणे प्रकाश उत्पन्न व्हायला उशीर लागत नाही त्याप्रमाणे जन्मतः ज्यांची प्रज्ञा सिद्ध होते आणि सर्व ज्ञान ज्यांना अवगत होतात त्यांना वयाची वाट पाहण्याची गरज नसते किंवा अवस्थेचीही वाट पाहण्याची गरज नसते. की दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बालपणीच सर्वज्ञता मेरे तयाते. ते या सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वते दुभे मग सकल शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. जन्मतःच ज्यांची प्रज्ञा सिद्ध होऊन आलेली असते त्यांचे श्वासोच्छ्वास प्रबंध होतात, त्यांच्या मनातून सारस्वत पाझरायला लागतं आणि अवघी शास्त्र त्यांच्या ओठांच्या उंबरठ्यावर प्रगट होण्याची प्रतीक्षा करीत ओठंगून उभी असतात. पूर्वी पुरुषवर्ग हा पावसाला संपल्यानंतर दिग्विजयासाठी घराबाहेर पडत असे आणि पावसाला सुरू होण्यापूर्वी नेमाने घरी परतत असे. त्यामुळे आकाशामध्ये पावसाळ्याचा सूचक असणारा पहिला मेघ दिसला तर गृहिणीच्या अंतःकरणाची तळमळ वाढायला लागे. त्यातून तिच्या उत्पन्न होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या विरहिणीच्या रूपाने अशा गीतांमध्ये प्रगट होत असत. पहिला मेघ पाहिल्यानंतर माणूस कितीही सुखात असला तरी तोही अस्वस्थ होऊन जात असल्याचा अनुभव कालिदासाने मेघदूतामध्ये सुद्धा रंगवलाय. मेघालोके भवती सुखिनोप्यन्यथा वृत्तीचेतः. तेव्हा जे खरोखरच बिचारे विरहात आहेत त्यांच्या अंतःकरणाची अवस्था काय असेल ती अवस्था विरहिणीमध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहे. आकाशात मेघांची दाटी होते, विजांचा चमचमाट होतो, वारे सोसाट्याने वाहू लागतात, परंतु त्या मागोमाग येणाऱ्या आपल्या प्रियतमाच्या आगमनाची ग्वाही यातून मिळत असल्यामुळे एरवी उरात धडकी भरवणारा मेघांचा गडगडाट किंवा सोसाट्याचा वारा सुद्धा तिला नाद मधुर अशा रीतीची चाहूल देऊ लागतात. तिच्या लेखी मेघ घुणघुण आवाज करतो आणि वारा एखाद्या पैंजणांसारखा ऋणझुण आवाज करतो. घनु वाजे घुणघुणा वारा वाहे ऋणझुणा भव तारकू हा कान्हा वेगी भेट वागा.
वाहेरून जुना घनु वाजे घुण घुणा वारा वाहेरून जुना भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा का चांदू चांदणी चापे चंदनी देवकी नंदने वीण नावडे वो घनु वाजे घुण घुणा वारा वाहेरून जुना चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी कानोवन माळी वेगी भेटवा का चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी कानोवन माळी वेगी भेटवा का घनु वाजे घुण घुणा वारा वाहेरून जुना सुमनाची सेज शीतळ उनिकी सुमनाची सेज शीतळ उनिकी पोळी आगी सारखी वेगी विझवा का सुमनाची सेज शीतळ उनिकी पोळे आगी सारखी वेगी विझवा का घनु वाजे घुण घुणा वारा वाहेरून जुना तुम्ही गात सुस्वरे ऐकोने दावी उत्तरे तुम्ही गात सुस्वरे ऐकोने दावी उत्तरे कोकिळेवर जावे तुम्ही बाईयानो तुम्ही गात सुस्वरे ऐकोने दावी उत्तरे कोकिळेवर जावे तुम्ही बाईयानो घनु वाजे घुण घुणा वारा वाहेरून जुना दर्पणी पाहता रूप नदी सेवा फुले दर्पणी पाहता रूप नदी सेवा फुले बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले दर्पणी पाहता रूप नदी सेवा फुले बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले घनु वाजे घुण
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जोडोनिया कर चरणी ठेविला माथा, परिसावे विनंती माझी पंढरीनाथा. असो नसो भाव आलो तुझी या ठाया, कृपा दृष्टे पाहे मजकडे सद्गुरु राया. अखंडित सावे ऐसे वाटते पाये, सांडोनी संकोच ठाव थोडासा देई. तुका म्हणे देवा माझी वेडी वाकुडे, नामे भव पाश हाती आपुल्या तोडी. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारे दाटला. गरुड पारापासून महा द्वारापर्यंत, सुरवरांचे मांदे उभी जोडोनी हात. शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, त्रिशूल डमरू घेऊन उभा गिरजेचा पती. कलियुगेचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे उभे डोळा लावून याजनी. उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधी व्याधी भवताप वारुनी तारा जड जीवा. गेली तुम्हा सोडून या भवा तमरजनी विलया, परिहे अज्ञानासे तुमची भुलवे योग माया. शक्तीन आम्हा यत्किंचित हे तिजला साराया, तुम्हीच ते सारुन दावा मुख जनताराया. भो साईनाथ महाराज, भवति मिरनाश करवे. अज्ञानी आम्ही किते तव वर्णावे थोरवे. ते वर्णिता भागले बहुवदनी शेष विधी कवे. सकृप होऊनी महिमा तुमचा तुम्हीच वदवावा. आधी व्याधी भवताप वारुनी तारा जड जीवा. उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा. आधी व्याधी भवताप वारुनी तारा जड जीवा. भक्त मनी सद्भाव धरुनी जे तुम्हानुसरले. ध्यायास्तव ते दर्शन तुमचे द्वारे उभे ठेले. ध्यानस्था तुम्हास पाहुनी मन मुचे धाले. परित्वद वचनामृत प्राशायाते आतुर झाले. उघडोनी नेत्र कमला दीनबंधो रमाकांता. पाहि बा कृपा दृष्टे बालका जशी माता. रंजवे मधुरवाणी हरिताप साईनाथा.
आम्हीच आपुले कार्यास्तव तुझ कष्टवितो देवा सहन करशील ऐकुनी द्यावी भेट कृष्ण धावा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आधिव्याधि भवतापवारुणी तारा जड जीवा उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला ऋणोदया सरली निद्रेचे वेळा संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा सोळाशे जे सुख आता बघू द्या मुख कमळा रंगमंडपी महाद्वारे झाले से दाटे मनवता वेळ रूप पहावया दृष्टी राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया शेजे हालवुनी जागे करा देवराया गरुड हनुमंत उभे पाहती वाट स्वर्गेचे सुरवर घेऊनी आले बोभाट झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा घेऊनी पंचारते करू बाबांची आरती उठा उठा हो बांधव ओ वाळू हार माधव करोनिया स्थिर मन पाहु गंभीर हे ध्यान कृष्णनाथा दत्त साई जडो चित्त तुझे पायी काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काम क्रोध मद मत्सर आटुनी काकडा केला वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला साईनाथ गुरु भक्ते ज्वलने तो मी पेटविला तदरुत्ते जाळुनी गुरुनी प्रकाश पाडिला द्वैत तमानासुनी मिळवे तत्स्वरूपी जीवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा भूखे चरव्यापोनी अवघे हृत्कमली राहसे तोचे दत्त देव शिरडी राहुनी पावसे राहुनी येथे अन्यस्त्र हितो भक्तास्तव धावसे निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसे न कळित्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा त्वद्यशदुन्दुभिने सारे अंबर हे कोंदले
सगुणमूर्ती पाहण्यातुर जन शिरडी आले. प्राशुनी त्वद्वचनामृतामुचे देहभान हरपले. सोडुनिया दुराभिमान मानस त्वच्चरणी वाहिले. कृपा करोनी साई माऊले दास पदरी घ्यावा. चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा. काकड आरते करे तो साईनाथ देवा. चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा. भक्तेचे या पोटे बोध काकडा ज्योते. पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरती. ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा. माझ्या साईनाथा. दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविला माथा. काय महिमा वर्णू आता सांगणे कीते. कोटे ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. राही रखुमाबाई उभ्या दोघे दोबाही. मयूरपिच्छचा मरे ढाळीते साईंचे ठाई. तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा. विटेवरे उभा दिसे लावण्य गाभा. उठा साधो संत साधा आपुलाले हिता. जाईल जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. उठोनिया पहाटे बाबा उभा सेविटे. चरणतयांचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. उठा उठा हो वेगेसी चला जाऊया राऊळासी. जळतील पातकांच्या राशीत काकड आरती देखिलिया. जागे करा रुक्मिणीवरा देव आहे निज सुरात. वेगे लिंबलोन करा दृष्ट होईल तयासी. दारी वाजंत्रे वाजते ढोल दमामे गर्जते. होतसे काकड आरती माझ्या सद्गुरुरायाची. सिंहनाद शंख भेरी आनंद होतसे महाद्वारे. केशवराज विटेवरी नामाचरण वंदितो. साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. दत्तराज गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. प्रभात समये नभा शुभ रवे प्रभा फाकली. स्मरे गुरु सदा अशा समयी त्या छळे नाकली. म्हणून कर जोडुनी करुवता गुरु प्रार्थना. समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना. तमा निरसी भानु हा गुरु हिनासी अज्ञानता. परंतु गुरुचे करे नरविही कधी साम्यता. पुन्हा तिमिर जन्म घे गुरु कृपेनी अज्ञानना. समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना. रवे प्रगट होऊनी त्वरित घालवे आलसा.
तसा गुरु हि सोडवे सकल दुष्कृती लालसा हरोनि अभिमान हि जडवि त्वत्पदे भावना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना गुरु से उपमा दिसे विधि हरे हरांचे उनी कुठोनी मग येते कवनिया उगे पाहुनी तुझीच उपमा तुला बरविशोभते सज्जना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना समाधी उतरोनिया गुरु चला मशेदे कडे त्वदीय वचनोक्ते ते मधुर वारिते साकडे अजात रिपु सद्गुरो अखिल पातका भंजना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना आहा सुसमयासिया गुरु उठोनिया बैसले विलोकु निपदाश्रिता तदीय आपदे नासिले असा सुहितकारिया जगति कोनिहि अन्यना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना असे बहुत शाहना परिणजा गुरुचे कृपा न तस्वहित त्या कळे करीतसे रिकाम्या गपा जरी गुरुपदा धरे सुदृढ भक्तीने तो मना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना गुरो विनती मी करे हृदय मंदिरे या बसा समस्त जग हे गुरु स्वरूप ठसो मानसा घडो सतत सत्कृते मति दे जगत पावना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना प्रेमे या अष्टकासी पढुनी गुरुवरा प्रार्थिजे ते प्रभाती त्यांचे चित्तासी देतो अखिल हरुनिया भ्रांती मे नित्य शांती ऐसे हे साईनाथे कथुनी सुचविले जेविया बालकासी देवे त्या कृष्ण पायी नमुनि सविनये अर्पितो अष्टकासी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। केलं जीवाचं रान आता झालो बेभान केलं जीवाचं रान आता झालो बेभान तुझ्या संगतीचा मान मला लाभू दे तुझ्या संगतीचा मान मला लाभू दे माझ्या स्वप्नांना साथ तुझी राहू दे माझ्या स्वप्नांना साथ तुझी राहू दे हे आहा हा हा ला 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 तुझ्या नजरेत चमक माझ्या अंगात धमक नभ पेलायची रग माझ्या बाहूत बघ तुझ्या नजरेत चमक माझ्या अंगात धमक नभ पेलायची रग माझ्या बाहूत बघ जरा वादळाची झुंज मला घेऊ दे जरा वादळाची झुंज मला घेऊ दे माझ्या स्वप्नांना साथ तुझी राहू दे माझ्या स्वप्नांना साथ तुझी राहू दे हे आहा हा ला 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 ला
स्वप्नांना साथ तुझी राहू दे, माझ्या स्वप्नांना साथ तुझी राहू दे. हे हे आहा हा हा ला 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 ला. चल नभाचा काळीमा जरा हटवू हटवू, नव्या युगाचा महिमा जगा पटवू पटवू. चल नभाचा काळीमा जरा हटवू हटवू, नव्या युगाचा महिमा जगा पटवू पटवू. नव्या पहाटेचं गाणं मला गाऊ दे, नव्या पहाटेचं गाणं मला गाऊ दे. माझ्या स्वप्नांना साथ तुझी राहू दे, माझ्या स्वप्नांना साथ तुझी राहू दे. ला 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 ला. ला 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 ला. ला 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 ला. हे, 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 हे. अशी नटून अशी थटून अशी नटून थटून सासरी आता ग माझी वहिनी येईल खरी, ग माझी वहिनी येईल घरी. मांडव खाला दारात बाई दारात, हिरेन पश्चिमी तोऱ्यात हो तोऱ्यात. आले कुणी काका मामा मैत्रिणी नीमा सुमा. आले कुणी काका मामा मैत्रिणी नीमा सुमा ग इंद्राच्या भरल्या दरबारी. अशी नटून अशी थटून अशी नटून थटून सासरी आता ग माझी वहिनी येईल खरी, ग माझी वहिनी येईल घरी. फाटल वरीचा साधा ग बाई साधा ग, नवरा होईल दादा ग आमचा दादा ग. नको इथं मानपान सुमुहूर्त सावधान, नको इथं मानपान सुमुहूर्त सावधान. गंगानी सिंधू कावेरी अशी नटून अशी थटून अशी नटून थटून सासरी आता ग माझी वहिनी येईल खरी, ग माझी वहिनी येईल घरी. घोड्यावर नवरात ग येई बरात ग, जोडी येईल घरात ग आपल्या घरात ग. वहिनी अशी नवी नवी वाटे कशी हवी हवी. वहिनी अशी नवी नवी वाटे कशी हवी हवी ग, देवीच आली संसारी. अशी नटून अशी थटून अशी नटून थटून सासरी आता ग माझी वहिनी आली खरी, ग माझी वहिनी आली घरी, ग आमची वहिनी आली घरी, ग आमची वहिनी आली घरी.
ताजी मांदेली ढोंबीन खेंगटा, ताजी मांदेली ढोंबीन खेंगटा, फरफरतय पापलेट उरतोय निवटा, फरफरतय पापलेट उरतोय निवटा. ताजी मांदेली ढोंबिनी खेंगटा, ताजी मांदेली ढोंबिनी खेंगटा, फरफरतय पापलेट उरतय निवटा, फरफरतय पापलेट उरतय निवटा. आत्ताच हाणलंय मात्यांचे उंशी, ताज्या मोऱ्याच्या पाट्या भरूनशी. आताच आणलंय पाट्यांचे उंशी, ताज्या मोऱ्याच्या पाट्या भरूनशी. शिंगाला कुलबी भाकस हाय, वाझे उंशीर भक्तस काय. झेर झे, झेर झे, झेर झे. ओल्या बुमलाचा मोठा है वाटा, ओल्या बुमलाचा मोठा है वाटा, फरफरतय पापलेट उरतोय निवटा. फरफरतय पापलेट उरतय निवटा. दहाची नोट सुटीचं नायर, बोनीच्या टायमाला रुपया देर. दहाची नोट सुट्टीचं नायर, बोनीच्या टायमाला रुपया देर. बांगरा राणी काटेरी हाय, चवीन खाल तुझी म्हातारी हाय. बघतस काय र, बघतस काय. दादा सुरमईचा तुकडा है मोठा, दादा सुरमईचा तुकडा है मोठा, फरफरतय पापलेट उरतोय निवटा. फरफरतय पापलेट उरतोय निवटा. काती कारुनशी पाटी परीन र, मेल्या तुझी मी शेंडी धरीन र. पाटी काढूनची पाटी परीन र, मेल्या तुझी मी शेंडी धरीन र. जवला झिंगा करती र हाय, चिंबोरी नायर पाकट हाय. हात मेल्या चारदा. कला खाऊ में धंद्यान तोटा, कला खाऊ में धंद्यान तोटा, फरफरतय पापलेट उरतोय निवटा. फरफरतय पापलेट उरतोय निवटा. ताजी मांदेली ढोंबीन खेंगटा, ताजी मांदेली ढोंबीन खेंगटा, फरफरतय पापलेट उरतोय निवटा, फरफरतय पापलेट उरतोय निवटा. ताजी मांदेली ढोंबिनी खेंगटा, ताजी मांदेली ढोंबिनी खेंगटा, फरफरतय पापलेट उरतय निवटा, फरफरतय पापलेट उरतय निवटा. झेर झे बघतस काय, झेर झे बघतस काय, झेर झे बघतस काय, झेर झे बघतस काय, झेर झे बघतस काय. पतित पावन नाम ऐकुने, पतित पावन नाम ऐकुने, आलो मी द्वारा विठ्ठला, आलो मी द्वारा. पतित पावन नवोची म्हणून जातो माघारा, विठ्ठला जातो माघारा. सोडी देवा
आता न होती अभिमानी, आता न होती अभिमानी. पतित पावन नाम तुझला ठेवियले कोणी, विठ्ठला ठेवियले कोणी. पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, विठ्ठला आलो मी द्वारा. पतित पावन न होती म्हणून जातो माघारा, विठ्ठला जातो माघारा. येसी तेव्हा देशी ऐसा, येसी तेव्हा देशी ऐसा, अससी तू उदार, अससी तू उदार. काय देवा क्रोध तुमचे कृपणाचे द्वार, विठ्ठला कृपणाचे द्वार. पतित पावन नाम ऐकुनी, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, विठ्ठला आलो मी द्वारा. पतित पावन न होती म्हणून जातो माघारा, विठ्ठला जातो माघारा.